नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूचना पालन या चॅप्टर मधील मध्यभागी येणारे अक्षर व अर्थपूर्ण शब्द तयार करा या पॉइंट वरती विचारला जाणारा प्रश्न याची रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करा यामध्ये काय केलेलं असतं, आपल्याला वेगवेगळे अक्षर दिलेले असतात आणि त्या अक्षरांपासून एक आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. अर्थपूर्ण शब्द म्हणजे काय, ज्या शब्दाला काहीतरी मराठीमध्ये मीनिंग असेल. ठीक आहे. तर पहिलं अक्षर बघा काय काय आहेत. ती, क, क्रान, र, का यापासून आपल्याला काय करायचंय, अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. बघा बरं, याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तर या शब्दांपासून क्रांतिकारक हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. ठीक आहे. बघा दुसरा शब्द बघा, अक्षर बघा, हा, र, भा, म, त यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा विचार करा, पुढचं लगेच उत्तर वाचू नका, पुढचं अक्षर न वाचता उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. बघा यापासून अक्षरांपासून महाभारत हा शब्द तयार होतोय. ठीक आहे. नंतर त, अ, तृ, जा, श यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता आहे, अजात शत्रू. अजात शत्रू म्हणजे काय, ज्याला कोणीही शत्रू नाही असा तो अजात शत्रू. ठीक आहे. चला बघा मग यावरती आपला प्रश्न काय विचारणार आहेत, परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार आहेत, मा, अ, प, न या अक्षर समूहापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील विरुद्धार्थी शब्द कोणता. विचार करा, मा, अ, प आणि न या शब्दांपासून, या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, तर या अक्षरापासून अपमान हा शब्द तयार होतोय. आता मला पुढे प्रश्न काय विचारलाय, शब्दातील विरुद्धार्थी शब्द कोणता. आता मला सांगायचंय अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, मान. हो की नाही. मग माझं उत्तर काय असेल, मान. ज्या पर्याय क्रमांकामध्ये मला मान हा शब्द दिसेल तो मी पर्याय क्रमांक टिक करणार आहे. ठीक आहे. बघा आणखी याच्यावरती काय प्रश्न विचारू शकतात. एक तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अर्थपूर्ण शब्द उलट क्रमाने लिहिला असता येणारा पर्याय कोणता, असा प्रश्न विचारतील. तेव्हा काय असेल, समजा जसं की आपल्याला महाभारत हा शब्द उलट क्रमाने लिहायचा आहे. उलट क्रमाने लिहायचा आहे म्हणजे काय, जिथे शब्द संपतो त्या शब्दापासून उलट इकडच्या बाजूने शब्द लिहायला स्टार्ट करा. बघा त, र, भा, हा आणि म असा शब्द उलट क्रमाने लिहायचा आहे आणि उलट क्रमाने लिहिल्यानंतर येणारा ऑप्शन जो पर्याय क्रमांकामध्ये आपल्याला दिसेल तो पर्याय क्रमांकामध्ये आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. चला आणखी बघायचंय, काही क्वेश्चन्स बघायचेत आपल्याला. आणखी काय क्वेश्चन्स विचारू शकतात, तर तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून दुसरे अक्षर कोणते, डावीकडून एखादं पर्टिक्युलर अक्षर विचारू शकतात किंवा उजवीकडून सुद्धा. जसं की समजा समजा आपला प्रश्न दिलाय त, अ, तृ, जा, श या अक्षर समूहापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील आपल्याला काय विचारलंय, मध्यभागी येणारा जर समजा शब्द विचारला. आता मला सांगायचे अजात शत्रू या शब्दामध्ये मध्यभागी येणारा अक्षर कोणता आहे. बघा बरं, मध्यभागी येणारा अक्षर काय आहे, मध्यभागी येणारा अक्षर म्हणजे काय, ज्या अक्षराच्या दोन्ही साईडला सेम अक्षरांची संख्या आहे. ठीक आहे. बघा त या शब्दाच्या बघा उजव्या साईडला सुद्धा दोन अक्षरे आहेत आणि डाव्या साईडला सुद्धा दोन अक्षरे आहेत. म्हणजे त हा शब्द कसा झाला, मध्यभागी झाला. किंवा तुम्ही असंही करू शकता, एक इकडचं अक्षर कट करा, नंतर इकडचं एक अक्षर कट करा, परत इकडचं एक अक्षर करा, एक कट करा आणि इकडचं एक अक्षर कट करा. जेव्हा मध्ये एकच अक्षर दिसेल ते अक्षर असणार आहे आपलं मध्यभागी येणारं अक्षर. ठीक आहे. आणखी काय प्रश्न विचारू शकतात आपल्याला, दिलेल्या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील डावीकडून किंवा उजवीकडून एखादं पर्टिक्युलर अक्षर देऊन आपल्याला प्रश्न विचारू शकतात. जसं की समजा ती, क, क्रान, र, का या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व अक्षरातील तिसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. बघा तयार होणारा शब्द आपल्याला कोणता पाहिजे, तिसरा आणि पाचवा पाहिजे. तिसरा कोणता आहे, का, आणि पाचवा कोणता आहे रे, 1 2 3 4 5. बघा काक हा शब्द तयार झाला. कोणता शब्द तयार झाला, काक. काक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा बरं मला कोणता आहे. काक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कावळा. ठीक आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला यामध्ये विचारले जातात. चला भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, टेक केअर.